राज्यात महायुतीसाठी पोषक वातावरण असून पुन्हा महायुतीचे ट्रिपल इंजिन सरकार सत्तेवर येणार. आम्ही सर्व 218 जागा विजयी होऊ. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ. राज्यात महायुतीसाठी पोषक वातावरण असून पुन्हा महायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार सत्तेवर येणार असून आणि आम्ही 218 जागांवर विजयी होऊ असा विश्वास केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगलीत बोलताना व्यक्त केला. सांगलीचे भाजपा उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचार कार्यालयाचे मंत्री मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारच्या आत्तापर्यंतच्या निर्णयाचं त्यांनी कौतुक करीत राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजनांमुळे राज्यातील जनता आमच्या सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच सांगली मिरजसह राज्यातील 218 ही जागा आम्ही जिंकू असं वातावरण असून कोणत्याही परिस्थितीत राज्यातील जनता महाविकास आघाडीला स्वीकारणार नाही असा दावाही मंत्री मोहोळ यांनी केला आहे. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारचं मराठा समाजाला आरक्षण देईल आणि तेवढी धमक शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यामध्ये आहे असं सांगत जरांगे यांना आंदोलन करण्याचा आणि निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी नक्की करावा असा सल्ला मोहोळ यांनी दिला आहे. आज सांगलीमध्ये आमचे विद्यमान आमदार महायुतीचे आमचे उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही सगळे आलो. सकाळीच पुण्यामध्ये चंद्रकांत दादांचा आम्ही फॉर्म भरला आणि आत्ता दादांचा सुधीरदादांचा भरायला मी इथं आलो. मला असं वाटतं की गेले 10 वर्ष एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून दादाचं इथलं काम हे केवळ सांगलीच्या जनतेला नाही तर महाराष्ट्राला परिचित आहे. अगदी नागरिकांसाठीच्या मूलभूत सुविधांपासून एक चांगले राज्यस्तरावरच्या राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक चांगली विकासाची कामं त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये केली आणि अत्यंत स्वच्छ, सरळ, सुस्वभावी, मितभाषी अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व. निश्चित भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्हालासुद्धा अभिमान वाटतो की आमचे एक नेते असे आहेत की ज्याच्यामध्ये जनमानसामध्ये अत्यंत चांगली प्रतिमा आहे आणि शेवटी कुठल्याही पक्षासाठी एक ॲसेट असते आणि त्यामुळे त्याच भूमिकेतून आम्ही आदरणीय दादांकडे आम्ही सगळेजण पाहतो आणि त्यामुळे एकूण राज्यातलं चित्र जर आपण पाहिलं तर महायुती म्हणून मी निश्चितपणे आपल्याला सांगेन की या महाराष्ट्रातली जनता पुन्हा एकदा या सरकारला संधी देईल, पुन्हा एकदा महायुतीवरती विश्वास व्यक्त करेल. त्याची कारण आहे की गेले 10 वर्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये जवळपास 10 लाख कोटी रुपयांची कामं, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, वेगवेगळे प्रकल्प असेल, अनेक सर्वसामान्य माणसासाठीच्या अत्यंत जीवनावश्यक अशा अनेक योजना असतील आणि दुसऱ्या बाजूला गेल्या 2.5 वर्षात या राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा खूप विकासाचे मोठे मोठे प्रकल्प मार्गी लागले. जसं की आपण अटल सेतू पाहतो, जसे की पुणे, मुंबई, नागपूरसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेट्रोचा विस्तार आता होतो आहे. आपण जर पाहिलं कोस्टल रोड झाला. दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाचा विचार करताना लाडकी बहीणसारखी योजना जी आहे ती अत्यंत आमच्या महिला भगिनींना ती योजना तिला सक्षम करण्यासाठी, तिला आत्मनिर्भर करण्यासाठी म्हणून त्याचा खूप चांगला फायदा होतो आहे आणि त्यामुळे ती योजना आहे. आमच्या महिलांना 50% STच्या दरामध्ये सवलत मिळते आहे. ज्येष्ठ नागरिकांना ST मोफत आहे. आमच्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये आज मोफत शिक्षण. अशा अनेक योजना. वीज बिल बघा, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. किसान सन्मान निधीच्या योजनेत केंद्र सरकार 6,000 देतं, त्याच्यात राज्य सरकारने 6,000ची त्याच्यात ॲडिशन केलं. अशा शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला, समाजातला कुठलाच घटक असा नाही की ज्याचा विचार मोदीजींनी केला नाही, त्यांच्या सरकारने केला नाही. राज्य सरकार माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, माननीय देवेंद्रजी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकार. त्यामुळे डबल इंजिन सरकार जे सातत्यानं वारंवार म्हणलं जातं ते यासाठी की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आणि त्यामुळे आणि प्लस या विधानसभा मतदारसंघातले आमचे आमदार सुधीरदादा, असं जर पाहिलं तर मला सांगली नाही तर पूर्ण राज्यामध्ये आम्हाला विश्वास आहे की पुन्हा एकदा शेवटी महाराष्ट्रातली जनता ही विकासाला प्राधान्य देते, भविष्याला महत्त्व देते आणि या राज्याची जी प्रगती आहे बघा, आज विदेशी परदेशी गुंतवणूक देशातील सर्वाधिक मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये आली. हे सुद्धा या राज्यातलं या नेतृत्वाचं सरकारचं यश आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्याच स्तरावरती आज या महाराष्ट्रातली जनता ही विचार करते आहे की पुन्हा एकदा या राज्यातलं सरकार हे महायुतीचं सरकार असेल
असा विश्वास आम्हाला वाटतो आणि कामाच्या जीवावरती आम्ही काही उगाचच काहीतरी वल्गना नाही करणार. जे काम केलं आहे, जे लोकांनी आम्हाला काम करायची संधी दिली, शेवटी आमची ती जबाबदारी होती की ते आमचं कर्तव्य आहे की जे काम दिलं आहे ते काम आम्ही केलं पाहिजे. जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांची पूर्तता आमच्याकडनं झाली पाहिजे. आणि मला याचा समाधान आणि आनंद वाटतो की आमचे लोकप्रतिनिधी, आमचं सरकार हे संपूर्णपणे शेवटी लोकहिताचा विचार करणारं सरकार आहे. जनहिताच्या भावना ज्या आहेत, आज तुम्ही जनभावना जर राज्यातली सगळीकडची लक्षात घेतली तर निश्चितपणे आम्हालाही विश्वास वाटतो की पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.